नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या बघा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी बघा गणित व बुद्धिमत्तेची बघा या ठिकाणी सिरीज आपण चालू केलेली आहे बघा सिरीज। तर मित्रांनो बघा त्या सिरीज मधला मित्रांनो आजचा हा आपला पार्ट मित्रांनो जे की प्रश्नोत्तर या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत बघा। जर तुम्ही मित्रांनो याच्या मागले अद्याप पार्ट अभ्यासाला नसाल बघा मित्रांनो अवश्य बघा मित्रांनो आपल्या चॅनलला भेट देऊन सर्व काय बघा मित्रांनो या अगोदरील बघा व्हिडिओ तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या। ओके, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपण काय आणत होतो असतो तर बघा जे मित्रांनो परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलं जाणार आपण तेच तुम्हाला या ठिकाणी दररोज घेऊन येत असतो। म्हणून काय करा अवश्य बघा सर्व प्रश्न एकदाशी बघून घ्या मित्रांनो। 100% बघा परीक्षेमध्ये विचारले जातल्या स्वरूपाचे आपण नेहमी प्रश्न संच ठिकाणी आणत असतो। तर बघा महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या बघा आताच, आणि हा जो आपला संपूर्ण काय भाग आहे अवश्य शेवटपर्यंत मात्र अभ्यासाला विसरू नका। पुढे प्रश्न काय म्हणतो बघा पहिला, तर 2,34,352 या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। तर बघा मित्रांनो 2,34,352 हे जे मित्रांनो संख्या बघा या संख्येतील 4 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतीतील आपल्याला फरक बघा या ठिकाणी काढायचा आहे। एकदम सोपं आहे बघा, सांगतो काही सांगाल नाही बघा सरळ। हे किती 2 लाख घ्या, 2,34,352 ही संख्या आहे मित्रांनो। काय म्हणलंय 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किंमत कशी काढायची राहते सरळ। स्थानिक किंमत काढताना काय या अंकामध्ये बघा एकूण 4 अंक किती असणार आहे, हे 4 अंक घ्या। या 4च्या समोर एकूण किती संख्या आहेत बघा 1 2 3 सरळ 3 शून्य समोर टाकून घ्या। ही झाली 4ची स्थानिक किंमत। आता 5ची 5 अंक कुठे आहे या ठिकाणी सरळ हे 5 घ्या, आणि 5च्या समोर एकूण किती अंक फक्त आणि फक्त 2 एकच आहे सरळ 1 शून्य वाढून घ्या। आता फरक म्हणलंय मित्रांनो स्थानिक किमतीत, म्हणून काय करा या 4,000 मधून सरळ सरळ जर 50 मायनस केलं तर उरतेत किती बघा सरळ सरळ जे की 3,950 बघा। एकदम मित्रांनो पहिलीचं बाळ देखील या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर सांगू शकतं बघा, जे की क्रमांक बघा 3,950 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा। ओके, असू द्या लक्षामध्ये बघा। महत्वाचा एक मुद्दा सांगतो या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा असा बघा 2000 प्लस बघा एक प्रश्नांचा एक बघा जीकेजीएस व करंट अफेअर्स मित्रांनो बघा। करंट अफेअरचा सर्व पदांसाठी मित्रांनो उपयुक्त असं बघा या ठिकाणी आपण एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही आपला हा महाठोकळा सध्या बाय केला नसेल अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा 7414 9307 हा आपला बघा क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलेली बघा स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या आपल्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाठोका तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करा बघा। टीसीएस मित्रांनो बघा टीसीएसचे मोस्ट पीवायक्यू मित्रांनो या ठिकाणी आपल्या या महाठोकळ्यामध्ये प्रश्न बघा या ठिकाणी मित्रांनो समाविष्ट आहेत, म्हणून काय करा अवश्य आपला हा महाठोकळा बाय करून घ्या। पुढे प्रश्न बघा हा नंबर बघूया एकदाशी 7414 पुढचा प्रश्न बघा। तर बघा मित्रांनो बघा दुसरा काय म्हणतो, रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात 60 गुण मिळाले। इंग्रजीमधील गुण मिळविल्यास 6 विषयांचे सरासरी 61 होते, तर रेखाला इंग्रजी विषयात एकूण किती गुण मिळाले या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे बघा। जर तुम्हाला क्वालिटी लो वाटत असेल मित्रांनो सरळ 720 न करता बघा सरळ तुम्ही 1080 करा बघा, किती 1080 पीएच करून बघा एकदम क्लिअर बघा तुम्हाला आपला तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी दिसायला लागेल। ओके, तर काय म्हणतो बघा रेखाला इंग्रजी सोडून मित्रांनो इतर किती 5 विषयामध्ये 60 गुण मिळाले, तर इंग्रजीमधील गुण जेव्हा मित्रांनो मिळवले त्या 5 विषयामध्ये तर एकूण किती बघा या 60 ऐवजी या ठिकाणी सरासरी 61 होते, तर रेखाला इंग्रजी विषयात एकूण किती गुण मिळाले इतका आपल्याला प्रश्न विचारला। काही करू नका या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सरळ हे 5 गुणाकार 60 करा, 5 गुणाकारात 60 सरळ आता 5 सखा 30 आणि हा शून्य जसा तसा। आता सरळ पुन्हा बघा मित्रांनो या ठिकाणी इंग्रजी जेव्हा विषय धरला तेव्हा मित्रांनो एकूण 6 विषय झाले, तर या 6 विषयाची सरासरी किती 61 आहे, म्हणून सरळ हे 6 गुणाकारात 61 घ्या। आता 6 1 6 आणि 6 6 36 झाले। आता मित्रांनो सरळ काय करा इंग्रजीची सरासरी एकूण बघा इंग्रजीचे गुण काढण्यासाठी या जर 366 मध्ये आपण 300 मायनस केला तर उरतेत किती बघा एकूण फक्त आणि फक्त 66 उरते बघा, जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा ब
या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या बघा, नोट डाऊन करून घ्या, कारण TCSचे मोस्ट POQ बघा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आजचे असणार आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा कसा म्हणतो, काय म्हणतो बघा 3. तर एका व्यक्तीचा पगार किती 45,000 रुपये आहे, त्याच्या पगारात 12.5% वाढ झाली तर त्याच्या नवीन पगार किती, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काहीच करायचं नाही बघा, या प्रकारचा जर प्रश्न विचारला एकदम सोप्या बघा, एकदम कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कशाच प्रकारे सोडवायचे आपल्याला तेच बघायला की नाही आपण मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये नेहमी पाहत असतो. तर बघा सरळ हे बघा 45,000 जसं घेऊन टाका, या ठिकाणी घेतो बघा हे 45,000 आणि याच्या गुणाकारात सरळ हे 12.5% जसे असतं तसे घेऊन टाका. ओके, हे घ्या 12.5%. आता काय करा, या टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला विसरू नका. ओके, याच्या खाली सरळ 100% घ्या. आता वरी आपल्याला जर इथं गुणाकार भागाकार कसाही प्रकारचा करता येत ना, तर काय, कारण या ठिकाणी पॉईंट आहे बरं, पॉईंटमुळे आपल्याला या ठिकाणी गुणाकार भागाकार करता येणार. तर सरळ पहिले या पॉईंटला काढून टाका. या पॉईंटला काढण्यासाठी काय करा, सरळ मित्रांनो खाली या 100 वर 1 0 वाढून घ्या आणि सरळ वरचा पॉईंट एक कट करा. ओके, आता सरळ खालचे 3 0 कॅन्सल करा, हे 3 0 कॅन्सल करा. आता जर समजा आपण हे 125 गुणाकारात जर 45 जर या ठिकाणी केलो तर आपल्याला फायनल आन्सर भेटतं बघा एकूण 50,625 बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा थोडंसं टाइम कमी पुराव, या ठिकाणी बघा टाइम कमी लागाव, यामुळे आपण बघा या ठिकाणी सरळ राईट आन्सर सांगला. जर तुम्हाला काय डाऊट असतील सरळ 125 गुणाकारात 45 तुम्ही कॅल्क्युलेट या ठिकाणी बघा करून पाहू शकता. ओके, प्रश्न क्रमांक 4 बघा कशा प्रकारचा आहे. तर बघा एक गाडी एकसमान वेगाने 360 किमी अंतर जाते, परंतु तिचा तास 15 किमीने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात, तर गाडीचा ताशी वेग किती, या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं राईट आन्सर करण्यासाठी थोडंसं बघा पर्यायाचा वापर करावा लागेल. बघा थोडंसं पर्यायाचा वापर बघा, या ठिकाणी मी काय करतो, सरळ बघा या ठिकाणी राईट आन्सर बघा, या ठिकाणी बघा राईट पर्याय बघा या ठिकाणी मी वापरतो. काय तर या ठिकाणी बघा योग्य आन्सर काय आहे, तर क्रमांक बघा ब, जे की 45 किलोमीटर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार. बघा तर याचा आपण बघा या ठिकाणी वापर करू. बघा याचा वापर केल्यावर जर आपल्या ठिकाणी एकूण 2 तास जर किलोमीटर गाडीचा जर आपला वेग मिळाला तरच आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा या ठिकाणी 45 किलोमीटर असणार. ओके, तर सरळ काय करा, हे सरळ 360 घ्या, 360 छेद हे 45 करून टाका, छेदामध्ये 45. ओके, आता 3 भाग द्या, 3 1 3, 3 2 6, हा 0 जसे असतं म्हणजे किती, या ठिकाणी हे 120 आले. आणि आता 3 1 3 आणि हा एक इथं 3 5 15. ओके, सरळ 15. आता 15 8 120 झाले, हे सरळ 8 घ्या. आणि आता काय करा, हे सरळ 360ला 360 जसे असतं तसे, आणि पुन्हा हे छेदामध्ये 45 घ्या. आता 45 मध्ये बघा एकूण बघा हे जे 15 किलोमीटर आपण या ठिकाणी ते गाडीचा वेग या ठिकाणी वाढलेला आहे मित्रांनो, यामध्ये 45 मध्ये प्लस करा. ओके, तर सरळ याच्यामध्ये 15 जर प्लस केलं तर झाले किती एकूण, हे 360 आणि छेदामध्ये हे 45 प्लस 15 60 झाले. ओके, सरळ हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, 6 6 36. आता सरळ या जर 8 मधून आपण 6 मायनस केले उरले किती एकूण 2, म्हणजे 2 किलोमीटर बघायला मित्रांनो वेग असणार आहे बघा प्रति तास आहे. ओके, बघा या ठिकाणी बघा 2 तास झालं किती, आपला प्रश्नाचा राईट आन्सर बघा जे की क्रमांक ब 45 किमी या ठिकाणी असणार आहे, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 5वा प्रश्न काय म्हणतो. बघा अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते, तर ब या नळाने एक टाकी 15 मिनिटात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल. बघा मेन या प्रश्नामध्ये भाग कुठे आहे बघा, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल. इथं बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर भेटतं. काहीच करायचं नाही, सरळ हे 30 गुणाकारात 15 करा, हे सरळ 30 गुणाकारात 15 आणि छेदामध्ये दोन्ही नळ बघा एकाच वेळी आपण काय करायला चालू करायला, म्हणून हे 30 गुणाकार सरळ वरी 30 गुणाकार 15 आणि छेदामध्ये 30 प्लस 15. ओके, आता काय करा, सरळ हे 30 गुणाकारात 15ला 15 जसे असतं तसं घ्या आणि 30 प्लस 15 झाले किती एकूण 45. सरळ 5 त्रिक 15, 5 9 45. पुन्हा आता सरळ 30 त्रिक
झाले किती 90 आणि हे जर 9 आपण भागलं तर 9×10=90 बघा जी की 10 मिनिटं बघा आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा जे की आपल्या क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं या ठिकाणी. शेवटचा प्रश्न एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती या प्रकारचा प्रश्न विचारलाय. अवश्य बघा या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.